स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर. आज आपण 16 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील. चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या. चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. प्रश्न पहिला. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 2030 राष्ट्रमंडळ खेळांचे आयोजन कोणत्या शहरात करण्याचे निश्चित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहमदाबाद, गुजरात. हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 2030 मध्ये राष्ट्रमंडळ खेळांचे आयोजन भारतात करण्याचे निश्चित केले आहे. या खेळांचे मुख्य आयोजन अहमदाबाद, गुजरातमध्ये करण्याचा प्रस्ताव आहे. अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा एन्क्लेव्ह या प्रकल्पाचा मुख्य क्रीडा केंद्र म्हणून वापर होणार आहे. या एन्क्लेव्हमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम, फुटबॉल स्टेडियम, इंडोर एरेना, जलतरण केंद्र आणि खेळाडूंच्या निवासाची सुविधा असणार आहे. भारताने अधिकृत बोली 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करण्याचे ठरवले असून नंतर अंतिम निर्णय नोव्हेंबर 2025 मध्ये ग्लासगो येथील राष्ट्रमंडळ क्रीडा महासभेत घेतला जाणार आहे. भारत 20 वर्षांनंतर कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करणार आहे. याआधी भारताने 2010 मध्ये दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन केले होते. तसेच भारताने 2036 उन्हाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यासाठीही अर्ज केला आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न दुसरा. 2025च्या स्वातंत्र्य दिनाची अधिकृत थीम काय आहे? योग्य उत्तर आहे नवा भारत. स्पष्टीकरण समजून घेऊ. भारताने 2025 मध्ये आपला 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. यावर्षी आपल्या स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2025च्या स्वातंत्र्य दिनासाठी भारत सरकारने अधिकृत थीम म्हणून नवा भारत जाहीर केली आहे. ही थीम भारताच्या प्रगती, सुरक्षितता, आत्मनिर्भरता आणि 2047 पर्यंत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनाचा उत्सव दर्शवते. आणि 2024च्या स्वातंत्र्य दिनाची थीम ही विकसित भारत होती. ओके, आणि सर्व विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे की आपली प्रश्न क्वालिटी, कंटेंट आणि सोप्या भाषेत व्यक्त करण्याची पद्धत जर आपल्याला आवडत असेल तर प्रत्येक व्हिडिओत एक लाईक आणि एक कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा. ऑगस्ट 2025 मध्ये भारताचा 89वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे रोहित कृष्णा. स्पष्टीकरण समजून घेऊ. रोहित कृष्णा हा भारताचा 89वा ग्रँडमास्टर बनला आहे. कझाकस्तान येथे झालेल्या अल्माटी मास्टर्स कोनायेव चषक स्पर्धेत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत 9 पैकी 6 गुणांची कमाई करत त्याने ग्रँडमास्टरसाठी आवश्यक असलेला अंतिम नॉर्म पूर्ण केला आणि 2500 एलो रेटिंगचा महत्त्वाचा टप्पाही पार केला. रोहितने अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर आर्टर डेव्हिड यांचा पराभव केला. गेल्याच महिन्यात नागपूरची दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँडमास्टर्स बनली होती. त्यामुळे एका महिन्याच्या आत भारताला 2 नवीन ग्रँडमास्टर मिळाले आहेत. काय आहे ग्रँडमास्टर किताब? समजून घेऊ. ग्रँडमास्टर हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च किताब आहे. हा किताब मिळवण्यासाठी खेळाडूला किमान 2500 एलो रेटिंग मिळवावे लागते आणि 3 ग्रँडमास्टर नॉर्म्स विशिष्ट स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीचे निकष पूर्ण करावे लागतात. रोहितने हे सर्व निकष पूर्ण करत या प्रतिष्ठित पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे भारतीय बुद्धिबळातील युवा प्रतिभेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न चौथा. कोणत्या राज्याने घर-घर राशन वितरणासाठी थायुमनवर योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे तामिळनाडू. डिटेलमध्ये समजून घेऊ. तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी थायुमनवर योजना सुरू केली आहे. ही योजना मुख्यतः 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना घरपोच रेशन पुरवण्यासाठी आहे. राशन वितरणासाठी 34,809 रेशन दुकाने, इलेक्ट्रॉनिक वजनमाप यंत्रे आणि ई-पॉस यंत्रे वापरली जात आहेत. या योजनेच्या अंतर्गत 21 लाखांहून अधिक नागरिकांना घरपोच रेशन वितरणाचा फायदा होणार आहे आणि या योजनेचा वार्षिक खर्च 30.16 कोटी इतका आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना रेशन दुकानांपर्यंत पोहोचण्याची अडचण दूर होणार आहे आणि त्यांच्या जीवनमान सुधारण्यात मदत होणार आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा. आंतरराष्ट्रीय खनन आणि धातू परिषदमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिंदुस्तान झिंक लिमिटेड.
स्पष्टीकरण समजून घेऊ. हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही भारतातील पहिली कंपनी आहे जिला ICMM मध्ये सदस्यत्व मिळाले आहे. ICMM म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मायनिंग अँड मेटल्स, जी खनन आणि धातू उद्योगात पर्यावरणीय, सामाजिक आणि शासन मानकांचा प्रचार करते. आंतरराष्ट्रीय खनन आणि धातू परिषद ही ब्रिटनमध्ये स्थित एक जागतिक समूह आहे. या सदस्यत्वामुळे हिंदुस्तान झिंकला जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळाली आहे. सदस्यत्व भारताच्या खनन उद्योगाला शाश्वत आणि जबाबदार बनवण्यास मदत करेल. यामुळे कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक प्रभावी होणार आहेत. तसेच जागतिक पातळीवर कंपनीची प्रतिष्ठा आणि मान्यता वाढणार आहे. हिंदुस्तान झिंक लिमिटेडची स्थापना 1966 मध्ये झाली होती आणि मुख्यालय उदयपूर, राजस्थान येथे आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6. नम्रता बत्राने 2025 वर्ल्ड गेम्समध्ये महिलांच्या 52 किलोग्रॅम वुशू स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. डिटेलमध्ये समजून घेऊ. नम्रता बत्राने चीन येथे सुरू असलेल्या वर्ल्ड गेम्स 2025 मध्ये महिलांच्या 52 किलोग्रॅम वुशू स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. फायनलमध्ये बत्राने चीनच्या मेंग्युएकडून पराभव पत्करला, परंतु सेमीफायनलमध्ये तिने फिलिपिन्सच्या क्रिजान कोलाडोला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. ही कामगिरी भारताच्या वुशू क्रीडेत जागतिक स्तरावर पहिल्या रौप्य पदकाची नोंद आहे, ज्यामुळे भारताच्या मार्शल आर्ट्स क्रीडेचा मान वाढला आहे. वुशू प्रकारातील भारतासाठीचे हे जागतिक स्तरावर पहिलेच रौप्य पदक आहे. ओके. प्रश्न 7. 2030 पर्यंत चंद्रावर एक स्थायी मानव वस्तीला ऊर्जा पुरवण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने अणुभट्टी स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नासा. स्पष्टीकरण समजून घेऊ. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने फिजन सरफेस पॉवर प्रोजेक्ट अंतर्गत 2030 पर्यंत चंद्रावर 100 किलोवॅट क्षमतेची अणुभट्टी म्हणजे न्यूक्लिअर प्लांट स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही अणुभट्टी चंद्रावर स्थायी मानवी वस्ती स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली विश्वसनीय आणि सतत ऊर्जा पुरवठा करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ या अणुभट्टीची स्थापना केली जाणार आहे, जिथे सौर ऊर्जा मर्यादित आहे. ओके. प्रश्न 8. चौथी सब ज्युनियर अंडर 15 मुलं व मुली राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा 2025 मध्ये ओव्हरऑल टीम चॅम्पियन कोणते राज्य ठरले? योग्य उत्तर आहे हरियाणा. स्पष्टीकरण पाहू. चौथी सब ज्युनियर अंडर 15 मुलं व मुली राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा 2025 मध्ये हरियाणा राज्याने मुलं आणि मुली या दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत ओव्हरऑल टीम स्पर्धा जिंकली आहे. हरियाणातील मुलांच्या टीमने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदक मिळवले. तसेच हरियाणातील मुलींच्या टीमने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदक मिळवले. दुसऱ्या क्रमांकावर दोन्ही गटांमध्ये सर्व्हिसेस टीम होती, तर तिसऱ्या क्रमांकावर मुलांमध्ये उत्तर प्रदेश आणि मुलींमध्ये पंजाब होते. या स्पर्धेचं आयोजन ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते. ओके. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9. भारतीय सेनेने दिल्ली NCR मध्ये पहिल्यांदा आयोजित केलेल्या एकीकृत बहुराज्यीय बहु-एजन्सी मॉक ड्रिल अभ्यासाचे नाव काय होते? योग्य उत्तर आहे सुरक्षा चक्र. स्पष्टीकरण समजून घेऊ. भारतीय सेना आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांनी पहिल्यांदाच एकीकृत बहुराज्यीय बहु-एजन्सी मॉक ड्रिल आयोजित केली. या मेगा ड्रिलला एक्सरसाइज सुरक्षा चक्र असे नाव देण्यात आले होते. दिल्ली, हरियाणा व उत्तर प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान दिल्ली NCR मधील 18 जिल्ह्यात एक्सरसाइज सुरक्षा चक्र हा मेगा मॉक ड्रिल आयोजित केला, ज्याचा उद्देश भूकंप, रासायनिक गळती अशा आपत्तीत प्रतिसाद क्षमतेत सुधारणा करणे हा होता. ओके. 10वा प्रश्न. नुंबेऊ सुरक्षा इंडेक्स 2025 मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मंगळुरू, कर्नाटक. डिटेलमध्ये समजून घेऊ. नुंबेऊ सेफ्टी इंडेक्स 2025 नुसार मंगळुरू, कर्नाटक हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. या शहराचा सुरक्षा स्कोर सुमारे 74.2 इतका असून ते जागतिक क्रमवारीत 49व्या स्थानावर आहे. तर अबुधाबी शहराने जागतिक पातळीवर पहिला क्रमांक मिळवला आहे. सुरक्षा इंडेक्स 2025 मध्ये भारतातील टॉप 3 शहरामध्ये प्रथम क्रमांक मंगळुरूचे आहे, दुसरे स्थान वडोदरा आणि तिसरे स्थान अहमदाबादचे आहे.
तसेच यामध्ये महाराष्ट्रातील 2 शहरांचा समावेश आहे. नवी मुंबई 6व्या क्रमांकावर आहे तर पुणे 9व्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे या सेफ्टी इंडेक्सनुसार भारतातील सर्वात असुरक्षित शहरे दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडा असून ही तिन्ही शहरे दिल्ली NCR क्षेत्रात आहेत. नुंबेव सुरक्षा इंडेक्स 2025 देशांमध्ये जागतिक स्तरावर भारताचे स्थान 67वे आहे तर स्कोर 55.8 इतका आहे. तर प्रथम क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात UAE हा देश आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.